नमो भगवते वासुदेवाय नमः. आज मी तुम्हाला जगातल्या पहिल्या टेप रेकॉर्डरची माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहीत असलेलीच गोष्ट आहे. भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर, युधिष्ठिर समोर, श्रीकृष्ण साक्षीला, वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूची 1000 नावे सांगितली. आपण हे सगळे जाणतो ना, पण एक प्रश्न कधी मनात आला का? या भयान रणांगणावर बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी नोट्स घेतले होते का? कागद होता, लेखणी होती, कोणी लिहिलं होतं का? नाही. आणि इथे सुरू होतो तो एक प्रवास, ती एक गोष्ट जी तुम्ही कधीच ऐकली नसेल किंवा ऐकली असेल. भीष्मांनी सांगितले पण कोणी लिहिले नाही. भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्त्र नावे सांगत होते तेव्हा तिथे असलेले सगळे म्हणजे युधिष्ठिर, 5 पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांचे सांगणे संपले आणि सगळ्यांचे डोळे उघडले. पहिला आवाज आला युधिष्ठिरचा. थांबा, पितामहांनी 1000 नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो, पण लिहून कोणी ठेवली आहेत का? क्रम गेला, सहस्त्रनाम हरवले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले. तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो, माझ्याकडेही उत्तर नाही. सगळे हतबल झाले. एवढे मोठे ज्ञान आणि हरवणार? मग श्रीकृष्णाने सांगितला एक अद्भुत उपाय. श्रीकृष्ण म्हणाले, एकच मार्ग आहे, सहदेव. सगळे चकित झाले. सहदेव? 5व्या पांडवाला हे कसे शक्य आहे? श्रीकृष्ण म्हणाले, सहदेव हा आपल्या एकमेव असा आहे की जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी तेव्हा ती नावे सांगितली तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले तर तो स्फटिकातून ते ध्वनी मिळवू शकतो आणि वेदव्यास लिहून घेतील. जगातील पहिला टेप रेकॉर्डर. हो, जगातला पहिला टेप रेकॉर्ड स्फटिक. सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते. सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एक एक नाव लिहून घेऊ लागले. असे वेदव्यासांनी विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले. हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, जगातील सर्वात पहिला टेप रेकॉर्डर म्हणजे हा स्फटिक, ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. आणखीन एक गोष्ट जी कमी माहिती आहे. महाभारतात 2 महान उपदेश आहेत. एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम. आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोते होते. विचार करा, ज्याची नावे सांगितली जात होती तो स्वतःच ऐकत होता. आता विचार करा, हे किती जुने आहे. महाभारत युद्ध साधारण इसवी पूर्व 3067 मध्ये झाले असे मानले जाते. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास 5100 वर्ष झाली आहेत. 5100 वर्षापूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठवलेले, वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो, हा धागा तुटला नाही कारण श्रद्धा तुटली नाही. पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जेव्हा म्हणाल ना, तेव्हा एक क्षण थांबा. कुरुक्षेत्राच्या त्या भयान रणांगणावर बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिले, ते 5100 वर्षानंतर तुमच्या ओठांवर आहे. हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.